नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी गणित संख्यांचा लहान मोठेपणा या पाठाचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण वस्तूंचा लहान मोठेपणा त्यांच्या आकार व उंचीनुसार ठरवतात हे पाहिले होते। व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता। एक अंकी संख्या। आता आपण सुरुवातीला एक अंकी संख्या घेऊ। 5 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। 5 मोठे आहेत म्हणून चिन्हाचं मोठं तोंड 5 कडे दाखवले आहे आणि टोक 2 कडे दाखवले आहे। याचे वाचन 5 मोठे 2 पेक्षा असे केले जाते। आता आपण 1 पासून 10 पर्यंतचे अंक पाहू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। जसजसे आपण उजवीकडे जाऊ तसतसे संख्या मोठ्या होत जातात, त्यामुळे संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी चिन्हाचा वापर केला जातो। 2 हा लहान आहे 5 पेक्षा हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे चिन्ह वापरले जाते। चिन्हाचं मोठं तोंड 5 कडे आणि टोक 2 कडे केले जाते। 2 अंकी संख्या 27 आणि 40 हे 27 लहान 40 पेक्षा हे अशा प्रकारे दाखवले जाते। आता संख्यांचा लहान मोठेपणा हे पाहण्यासाठी आपण 6 आणि 12 हे या संख्या घेतल्या आहेत। त्यातील 6 ही संख्या 1 अंकी आणि 12 ही संख्या 2 अंकी आहे। 1 अंकी संख्या ही नेहमी 2 अंकी संख्येपेक्षा लहान असते हे आपण लक्षात ठेवायचे आहे। तसेच 2 अंकी संख्या ही नेहमी 3 अंकी संख्येपेक्षा लहान असते हे आपण लक्षात ठेवायचे आहे। 6 लहान 12 पेक्षा असे याचे वाचन केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2 अंकी संख्येचं उदाहरण पाहू। त्यासाठी आपण 50 आणि 49 अशा 2 संख्या घेतल्या आहेत। 2 अंकी संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना दशक स्थानच्या अंकाचा विचार केला जातो। 5 दशक हा 4 दशक पेक्षा मोठा आहे म्हणून 50 ही संख्या 49 पेक्षा मोठी आहे। आता आपण 3 अंकी संख्येचा लहान मोठेपणा पाहू। त्यासाठी 500 आणि 300 या 2 संख्येमध्ये 5 शतक हे 3 शतक पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे 500 ही संख्या 300 पेक्षा मोठी आहे। त्याचे वाचन 500 मोठे 300 पेक्षा असे केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत। (325) आणि 625 यामध्ये शतक स्थानचा अंक 3 हा शतक स्थानच्या 6 या अंकापेक्षा लहान आहे म्हणून 325 लहान आहे 625 पेक्षा। याचे वाचन 325 लहान 625 पेक्षा केले जाते। आता आपण शतक स्थानचे अंक समान असतील तर काय करायचे यासाठी आपण अजून एक उदाहरण पाहू। जर शतक स्थानचे अंक समान असतील तर दशक स्थानच्या अंकाचा विचार केला जातो। या ठिकाणी दशक स्थानी 7 व 3 हे अंक आहेत। 7 हा अंक 3 पेक्षा मोठा आहे म्हणून 7 मोठे 3 पेक्षा म्हणून 675 ही संख्या 635 पेक्षा मोठी आहे। त्याचे वाचन 675 मोठे 635 पेक्षा असे केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवला जातो ते विविध उदाहरणाच्या माध्यमातून पाहिले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा। थँक यू।